मीरा रोडमध्ये पहलगाम सारखी घटना घडल्याची बातमी आता समोर येते। मुंबईजवळ मीरा रोड परिसरामध्ये एका घडलेल्या धक्कादायक हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 2 सुरक्षा रक्षकांवर एका व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना समोर येते। आरोपीने हल्ला करण्याआधी सुरक्षा रक्षकांना त्यांच्या धर्माबद्दल प्रश्न विचारला होता आणि त्यानंतर हा हल्ला करण्यात आल्याची बातमी समोर येते। आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केलाय आणि या हल्ल्यामध्ये दोन्ही रक्षक गंभीर जखमी झालेत। पोलिसांनी लगेचच कारवाई करत आरोपीला अटक केली आहे आणि या प्रकरणाचा तपास आता दहशतवाद विरोधी पथक ATS कडून केला जातोय। दरम्यान आरोपीकडून काही संशयास्पद कागदपत्र आणि साहित्य देखील सापडल्याची बातमी आता समोर येते। खरं तर या प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवण्यात आला आहे। तुला कलमा वाचता येतो का, नमाज पढता येतो का, असा प्रश्न आरोपीने सुरक्षा रक्षकाला विचारला होता। तर एवढंच नाही तर आरोपीकडे ISIS जिहाद अशी लिहिलेली नोट सुद्धा आढळली आहे। त्यामुळे या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण लागल्याचं पाहायला मिळतंय। मीरा रोडचा हा हल्ला लोन वोल्फ अटॅक हा दहशतवादी हल्ल्याचा नवीन पॅटर्न असल्याचं देखील बोललं जात आहे। लोन वोल्फ अटॅक म्हणजेच सोशल मीडियावर हल्ला करताना त्याचं लाईव्ह करायचं, या प्रकारालाच लोन वोल्फ अटॅक असं म्हणतात। दरम्यान आरोपी जुबेर अन्सारी हे हल्ल्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणार होता आणि जुबेर अन्सारीला आणखी कोणीतरी मदत करत होतं अशी देखील माहिती आता समोर येते। आरोपी जुबेर अन्सारीकडे एक चिठ्ठी सापडली आहे। दरम्यान या चिठ्ठीतून धक्कादायक माहिती आता समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सध्या पोलीस ATS पथक या प्रकरणाचा तपास घेत आहेत। या प्रकरणाकडे गांभीर्यानं बघितलं जात आहे। सध्या पोलीस आणि ATS या प्रकरणातील सर्व बाजूंनी तपास करत असून आरोपीचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध आहे का याचा सुद्धा सध्या शोध घेतला जातोय।